तर आपण नाही का सकाळी सकाळी बसले टरबूजच्या प्लॉटमध्ये दिसत असेल तुम्हाला बघा टरबूजाचे डायरेक्टली असे पडलेले भाऊ नाही का डायरेक्ट व्यापारी लोक डायरेक्ट म्हणतात आता वरती भाव नाही म्हणे नाही का टरबूज घेताना येणार म्हणे तुमचे. आणि 3 वर्षातून आपल्याला ना पहिल्यांदा लॉस झालेला आहे, जो 40,000 रुपयाचा लॉस झाला. एका जणाने टरबूज नेले, पण त्यांनी पण तेवढेच नेले नाही का ज्यांची साईज मोठी झालेली आहे किंवा जे त्याला वाटलं यांना भाव भेटेल थोडाफार, त्यांना तेवढे नेले. जवळजवळ 8 टन माल निघाला आपला सरासरी. असा माल निघाला पण होता आपला कमीत कमी 15 ते 20 टन माल निघाला पण होता, पण फक्त 8 टन निघाला. आणि बाकीचा जो माल दिसतो मला पूर्ण असा पडलेला आहे शेतामध्ये इथं. आणि त्याच्यानंतर अजून आहे ना इकडं पण पडलेला आहे, असं पूर्ण पूर्ण इकडं पूर्ण शेतामध्ये माल पडलेला आहे. आणि काल मी घरी नव्हतो, तर काल जे असं काम दुसरं पद्धतीने चालू करून दिलं आपण. तर इथं जे दिसत असेल तुम्हाला हे बेड आहे, याच्यामधल्या पूर्ण नळ्या जे काढायचं काम आपलं जे चालू आहे. आता अर्ध झालेलं आहे, जवळजवळ अजून अर्ध बाकी आहे. आणि खत जे परत आपण असं खत आणून टाकलेलं आहे. पहिले 2 ट्रॅक्टर खत आणलं होतं, आता दिसत असेल तुम्हाला आता अजून एक आणून टाकलं. आता याच्यामध्ये जे पहिले लय गवत झालेलं नाही का, हे गवत वगैरे पूर्ण आपल्याला हे त्याच्यामधून त्या नळ्या काढून घ्यायच्या. नंतर हे पान कपाट बाजूला करून घ्यायचं पूर्ण. त्याच्यानंतर रोट्या मारायच्या, त्याच्यानंतर खत पसरून द्यायचं. आता असं पद्धतीने आपलं नियोजन पुढचं जे हे चालू राहणार आहे. बाकी नवीन असेल तर फॉलो करा, जुने असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. यावेळेसचा भाव नाही भेटला आपल्याला, 3 वर्षातून पहिल्यांदा झाला लॉस. पण ठीक आहे, धंदा आहे चालू राहतं नाही का. तर बघू आता पुढच्या व्हिडिओमध्ये कसं कसं नियोजन आपलं होतंय, कसं कसं नाही. फक्त फॉलो करा मित्रांनो. नवीन असेल तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. काही सजेशन वाटत असेल तुम्हाला नाही का, तर ते पण नक्की शेअर करा. चला कमेंट सेक्शन मध्ये. धन्यवाद. भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.